OMG वडापाव स्तोत्र हे तुम्ही कुठे बघितलं आहे का, वाचलं आहे का? तर खास तुमच्यासाठी, कारण का तुम्ही पण माझ्यासारखे वडापाव फॅन असाल तर खास इति वडापाव स्तोत्रम संपूर्णम हे स्तोत्र तुमच्यासाठी. तर हे स्तोत्र मी सुधागड रेस्टॉरंटमध्ये पाहिलं आणि जस्ट तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. सो फ्रेंड्स, वडापाव स्तोत्र कसं वाटलं? तर व्लॉगची सुरुवात झाली आहे आणि मी चालली आहे माझ्या गावी कोकणामध्ये आणि शिमगा जवळ येत आहे. शिमगाच म्हणजे मी माझ्या गावाला होळीसाठी चालली आहे. तर चला ह्या व्लॉगमध्ये मी काय काय मजा मस्ती केली ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि कोकणातल्या एक सुंदर ठिकाणाला पण मी व्हिजिट करणार आहे. त्याच्या पण डिटेल्स सगळ्या मी ह्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर व्लॉग एंडपर्यंत बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुम्ही बघताय का, एक विंटेज कार चालली आहे. प्रवास सुरू असताना मी विंटेज कार पाहिल्या आणि भरपूर सगळ्या कार होत्या. त्यातल्या त्यात मला ही आवडली म्हणून पर्ल ऑफ इंडिया रेड कलरची कार आहे. खूप मस्त विंटेज कार आहे. तर जाता जाता आम्हाला अशा मस्त विंटेज कार बघायला मिळाल्या. पण मला बाकी कारचा व्हिडिओ काढता नाही जमला, पण ह्या कारचा व्हिडिओ काढता जमला. तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. किती सुंदर विंटेज कार आहे फ्रेंड्स. विंटेज कारमध्ये नाही तर माझ्या कारमध्ये बसून आम्ही चाललो आहोत सुधागड रेस्टॉरंटमध्ये, कारण का मॉर्निंगला ब्रेकफास्ट केलेला आणि आत्ता लागली आहे प्रचंड भूक. आणि व्हेजसाठी एकच नाव म्हणजे सुधागड रेस्टॉरंट. तुम्ही पालीमार्गे जाल तेव्हा तुम्हाला सुधागड रेस्टॉरंट लागतं. आणि माझी आई आणि पुरणपोळी परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि माझी आणि सोलकडीचं नातं वेगळंच आहे. मला सोलकढी खूप आवडते. आणि दुपारचे 1:30-2 वाजले आहेत, नाही 2 वाजले आहेत. तर सोलकढी तर मस्ट. खूप ऊन आहे आणि समरचे वाईब्स आत्ताच दिसत आहेत फ्रेंड्स. आणि मी ऑर्डर केली आहे झुणका भाकर. टाणाणाण. त्याच्यातला पापड द्यायला त्या विसरलेल्या आहेत. आणि त्या 2 छोट्या गोष्टी दिसत आहेत ना, ठेचा आणि लोणचं. अप्रतिम लोणचं आणि ठेचा आहे. आणि आत्ता जर तुम्ही शिमग्याला येत असाल तर कशेडी मार्गाचा जो टनल आहे तो एका साईडने चालू होता आणि आता 2 साईडने चालू केला आहे. कारण का जस्ट आम्ही गेल्यावेळी आलेलो तेव्हा एकाच टनलमधनं 2 वेज होते, पण आत्ता दोन्ही टनल ओपन केलेले आहेत. पण थोडंसं काम चालू आहे, थोडं नाही तर भरपूर काम चालू आहे. तर ह्यावेळी आलात तर तुम्हाला ट्रॅफिक नाही मिळणार, कारण का कशेडी घाट दोन्हीही चालू झालेले आहेत. सॉरी मिस्टेक झाली. कशेडी घाट नाही तर कशेडी घाटातले टनल दोन्हीही चालू झाले आहेत. फायनली मी माझ्या घरी पोचली आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करत आहे आउटफिट ऑफ द डे. मी मस्त अशी ट्रॅक पॅन्ट घातली आहे, वरती ब्राऊन कलरचं क्रॉप टॉप घातला आहे. आणि मला भरपूर रिक्वेस्ट येत आहे की मी माझ्या घराचं तुम्हाला एक व्लॉग बनवून तुमच्याबरोबर शेअर करावा. तर लवकरच मी माझ्या नवीन घराचा व्लॉग करून तो पण कोकणातल्या घराचा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण आत्ता कोकणातली पहाट. नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण का मी आली आहे शिमगा म्हणजेच होळीला माझ्या गावी, ते पण कोकणात. तर चला, मी कोकणात खूप लवकर आली आहे. आमची जी पालखी आहे ती 13 आणि 14 तारखेला आहे गावाची. पण ह्या 2 दिवसात काय करणार तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा कोकणातला फेवरेट बीच, तो आहे हेदवीचा. तर व्लॉगची सुरुवात तर झालेली आहे. तर हेदवी बीचमध्ये मध्ये नाही तर हेदवी बीच खूप छान बीच आहे आणि मी लहानपणी पण तिकडे जायचं. तो माझा खूप फेवरेट बीच आहे. तर तो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला. सो फ्रेंड्स, दुपारचे 3 वाजले आहेत. माझ्या घरापासून 2 तास जायला लागतात. तर चला माझ्याबरोबर.
सो फ्रेंड्स, व्लॉगला सुरुवात झाली आहे. व्लॉगला म्हणजेच प्रवासाला सुरुवात झालेली आहे. माझं गाव आहे लोटे परशुराम येथे आणि तिथून मी चिपळूणला आली आणि चिपळूण सिटीमधनंच आपल्याला एक बायपास जातो गुहागरला. तर तिथून आपल्याला जायचं आहे आणि तिथून हा रस्ता पुढे आहे. तर चला पुढचा प्रवास. माझं गाव पिरलोटे आणि तिथून अजून एक रोड आहे ते म्हणजे पेढे परशुराम. इथूनही हेदवीला जाण्यासाठी एक रोड आहे, पण तो रोड आम्हाला काही कळला नाही आणि त्यामुळे आम्ही चिपळूण मार्गेच आम्ही जात आहोत. जास्त फरक पडत नाही, पण ॲटलिस्ट तुमची 15 मिनटं वाचतात. फ्रेंड्स, 2 वर्ष मी जेव्हा आधी आलेली तेव्हा इकडचे रोड खूप खराब होते, पण आता तुम्ही बघू शकता रोड खूप छान झाले आहेत आणि रोड मेंटेन पण ठेवले आहेत. फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्हाला कोकण दर्शन करायचं असेल तेव्हा हेदवीचा बीच हा तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की ठेवा. खूप मस्त आणि सुंदर बीच आहे. तुम्ही पण हेदवीला पहिल्यांदा येणार असेल किंवा माझ्यासारखे 2-3 वर्षाने एकदा येणार असाल तर प्लीज तुम्ही जेव्हा पण प्रवास कराल तेव्हा साईनबोर्ड नक्की बघा. छोटे छोटे बोर्ड लावलेत, त्यामुळे प्रवाशांना खूप मदत होते आणि रस्ता चुकत नाही जेव्हा आपण जवळजवळ हेदवीच्या जवळ पोचतो तेव्हा. सो फ्रेंड्स, रस्ते चांगले असल्यामुळे मी 1 तासात हेदवीला पोचली आहे आणि जस्ट तुम्ही बघू शकता हेदवीला आता मी लेफ्ट टर्न घेणार आहे आणि समोरच एक चाटवाला आहे. चाटवाला म्हणजे चक्क पाणीपुरी भेळपुरी. ओ माय गॉड. आधी आपण खायला जाणार नाही आहोत, तर आधी आपण घेणार आहोत आपल्या लाडक्या दशभुजा लक्ष्मी गणपती बाप्पाचं. फ्रेंड्स, 1 तासात मी पोचली आहे. ह्याच्या आधी मी हेदवीला आलेली, पण तिकडचे जे येणारे रोड आहेत ते खूप खराब होते, त्यामुळे अक्षरशः 2 ते 2.5 तास लागायचे. पण आज मी 1 तासात आली आहे. ऑलमोस्ट समजा चिपळूणवरनं म्हणजेच 1 तास लागतो आणि मी हेदवीला पोचली आहे आणि आता मी घेणार आहे श्री दशभुजा लक्ष्मी गणेश देवस्थाना म्हणजेच आपल्या गणपतीचं लाडक्या बाप्पाचं दर्शन. तर चला, तुमच्याबरोबर आधी मी मस्त असं ॲटमॉस्फिअर शेअर करते. आई सो फ्रेंड्स,
मंदिराकडे जाताना थोड्याशाच पायऱ्या आहेत ज्या आता मी चढत आहे. हार्डली 10-12 पायऱ्या आहेत फ्रेंड्स. पण जर तुमच्याबरोबर सिनियर सिटीजन असतील तर गाडी मंदिराच्या समोरपर्यंत येते. तो रोड मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि मंदिराच्याच बाहेर हे स्वाद उपाहारगृह आहे. त्याच्यामध्ये पन्ह खूप छान मिळते. जेव्हा पण तुम्ही हेदवीला याल तेव्हा पन्ह नक्की ट्राय करा. फ्रेंड्स, मी गणपतीच्या आवारात आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेव्हा पण तुम्ही इथे याल तेव्हा एकतर सकाळी या, त्यामुळे तुम्हाला सनसेट बघायला मिळेल. नाहीतर तुम्ही संध्याकाळी या, जसं मी आत्ता आली आहे. मी घरातनं 3-3:30ला निघाली आहे आणि मी 1 तासामध्ये पोचली आहे. कारण का रोड खूप चांगले आहेत. आधीचे जे रोड होते ते खूप प्रचंड खराब होते, पण आत्ता जे रोड आहेत म्हणजे चिपळूणपासून हेदवीला येण्याचे ते खूप छान झालेले आहेत. तर तुम्ही संध्याकाळचे 3:30-3ला निघा, म्हणजे तुम्ही 5-5:30पर्यंत पोचाल आणि मग तुम्ही सनसेट बघायलाही हेदवीच्या समुद्रावर जाऊ शकता. तर आता आपण दर्शन घेणार आहोत गणपती बाप्पाचं. आणि अजून एक तुम्हाला सजेस्ट करेन की मी जेव्हा पण तुम्ही इकडे याल तेव्हा तुम्ही तुमची कार पार्किंग इथे येऊ शकतात. जर तुमच्याबरोबर कोणी सिनियर सिटीजन असतील तर तुम्ही कार पार्किंग चक्क देवळाच्या बाहेर तुम्हाला कार पार्किंगची सोय आहे. तर तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही पायऱ्या न चढता तुम्ही डायरेक्ट कार पार्किंगमध्ये ठेवून तुम्ही येऊ शकता. चारी बाजूला निसर्ग आणि मध्ये छोटंसं गणपतीचं मंदिर. तुमच्या कोकणातल्या बकेट लिस्टमध्ये हेदवीच्या गणपतीचं व्हिजिट तुम्ही नक्की ठेवा. आणि आलो आहोत तर फेवरेट कैरी पन्ह आणि फेमस कैरी पन्ह तर पियायला लागेल. फ्रेंड्स, टेस्ट खूप मस्त आहे. तर जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा नक्की कैरी पन्ह ट्राय करा.
मंदिराच्या आवारात तुम्हाला सुंदर कैलासपती नावाचं हे झाड दिसेल आणि याची फुलं खूपच सुंदर आहेत. फुलं गडद लाल रंगाची आहेत आणि फुलांचा आतला भाग आहे त्याला पिंडीचा आकार आहे आणि वरच्या पाकळ्या आहेत त्या फणाच्या आकाराच्या आहेत, म्हणून त्याला कैलासपती असं नाव दिलेलं आहे. खूप दुर्मिळ झाड आहे. मी तरी इथेच हे झाड पाहिलं आहे. जर तुम्हीही नसेल पाहिलं तर नक्की जवळ जाऊन हे झाड बघा. सो फ्रेंड्स, दर्शन झालेलं आहे आणि नुसते 5:30 वाजले आहेत संध्याकाळचं आणि आता आम्ही निघालो आहोत हेदवी बीचला. पण देऊळ आणि हेदवी बीच हे जवळजवळ 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर अंतरावर लांब आहे. तर परत तुम्हाला रिटर्न यायचं आहे आणि तिथे एक छोटासा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या बाजूला आहे एक भेळपुरीवाला, म्हणजे पाणीपुरी शेवपुरी असणारा एक व्यक्ती आहे, म्हणजे त्याचं स्टॉल आहे. तर त्या स्टॉलच्या इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होणार आहात बीचला. तर चला आता जाऊया हेदवी बीचला. सो फ्रेंड्स, आपण ब्रिजवर आलो आहोत आणि आता आपण भेळपुरीवाल्याला विचारूया की आपण बरोबर आहोत की नाही बीचच्या इथे जाण्यासाठी. सो भेळपुरीवाला कुठे गेला? दादा, बीचवर जायला कुठे? सरळ. थँक्यू. सो फ्रेंड, नवलाई पाणीपुरी आणि भेळपुरी या स्टॉपच्या पुढे तुम्हाला सरळ जायचं आहे आणि आपण जाणार आहोत बीचच्या इथे. तुम्हाला पण माझ्यासारखा सनसेट बघायला आवडत असेल तर फ्रेंड्स नक्की हेदवीला व्हिजिट करा. आणि खूप सुंदर बीच आहे. तुम्ही बघा किती मस्त वाईब्स आहेत आणि अजून सनसेट झालेला नाही आहे. 6:30ला सनसेट होतो. तर चला सनसेट बघूया आणि बीच पण बघूया. आणि बीच जवळ पण एक मंदिर आहे. तो फ्रेंड्स, मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे माझा फेवरेट बीच. आणि ह्या बीचवर जास्त कोणी येत नाही, खूप कमी लोक येतात आणि खूप मस्त बीच आहे. आणि माझा खूप 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 फेवरेट बीच आहे हेदवीचा बीच. तर चला. सो फ्रेंड्स, बघा किती सुंदर बीच आहे हा. मस्त शांत आणि अजिबात कचरा नसणारा बीच हा माझा खूप फेवरेट बीच आहे फ्रेंड्स हा. आणि आता थोड्याच वेळात सनसेट होणार आहे. फ्रेंड्स, मला आधी असं वाटायचं की
मला बीच एवढे का आवडतात तर लहानपणी असताना आपल्याला असं कळत नाही ना की मला बीच का आवडतात. म्हणजे सगळ्या फ्रेंड्सला माउंटन्स आवडायचे, बर्फ आवडायचा, सगळ्या गोष्टी. पण मी म्हणजे अरे यार मला तर बीच आवडतो. तर बीच आवडतं म्हणजे आत्ता मला हळूहळू कळत चाललं की मी कोकणातली आहे म्हणून मला बीच आवडतं. म्हणजे माझ्या रक्तातच आहे की बीच आवडणं. म्हणजे आमचं बघा ना तुम्ही केवढं मस्त वाटतं आणि हा आहे सनसेट. मगाशी मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं की बीचच्या जवळही एक मंदिर आहे. तर चला दर्शन घ्यायला जाऊया. आज सोमवार आहे आणि शंकराचं मंदिर आहे. फ्रेंड्स, किती सुंदर दृश्य आहे. एका साईडला सूर्य आणि सनसेट होतोय आणि मंदिर आहे आणि अथांग समुद्र. फ्रेंड्स, बीचच्या लाटांचा आवाज आणि तिथेच बाजूला एक मंदिर, खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप शांत वाटतं. तर तुम्ही पण नक्की हेदवीला व्हिजिट करा. बीचला लागूनच एक स्टॉल आहे
तो आहे अन्नपूर्णा हॉटेल. खूपच मस्त हॉटेल आहे, पारंपरिक पद्धतीने बांधलं आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे बसून तुम्ही चहा, कॉफी, स्पेशली वडे खाऊ शकता आणि मी ऑर्डर केला आहे. अप्रतिम भेळ आहे, अप्रतिम. फ्रेंड्स, गरम गरम वडे पण ऑर्डर केलेले, पण मला एवढी भूक लागलेली का ते टेम्पटिंग वडे बघून मी आधी वडे खाऊन घेतले म्हणजे मी खाल्ले, पण त्याचा व्हिडिओ काढला नाही. फ्रेंड्स, भेळ आणि चहा हे वियर्ड कॉम्बिनेशन आहे, पण आज मला हेच कॉम्बिनेशन खायचं आहे. तुम्ही पण कधी खाता का भेळ आणि चहा? गरम गरम चहा आणि त्याच्याबरोबर वडे आणि मस्त अशी भेळ आणि समोर बीच, सनसेट होतोय आणि लाटांचा आवाज. परफेक्ट कॉम्बिनेशन फ्रेंड्स. फ्रेंड्स, सनसेट झालेला आहे आणि सनसेट बघता बघता चहा आणि खाऊ खाता खाता हा व्लॉग संपवण्याची वेळ आली आहे. तर चला, मी निघाली घरी. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक, शेअर अँड कमेंट. तुम्हाला कळलंच असेल की हा बीच आणि हे गणपतीचं मंदिर आणि हे शंकर भगवानांचं मंदिर माझं का फेवरेट आहे. तो फ्रेंड्स, दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं आहे की आज सोमवार आहे आणि शंकर भगवानांचं मंदिर आहे. खूपच सुंदर आणि इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तर आजचा कोकणातला माझा हा व्लॉग मी इथेच संपवते. असेच वेगवेगळे व्लॉग येणार आहे आणि ह्याच्या पुढचा व्लॉग आहे तो शिमग्याचा असेल, स्पेशली पालखीचा आणि गावात शिमगा कसा सेलिब्रेट केला जातो त्याचा. तर तुम्ही नक्की व्लॉग बघा आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.